तर मित्रांनो, वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हे बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। यासाठी दिनांक 1 ऑगस्ट रोजी माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांची ऑनलाईन बैठक झाली होती आणि त्यामध्येच या सूचना दिल्या आहेत। हे परिपत्रक काढले आहे। त्यानुसार बघा, नारी शक्ती दूतवर ॲप लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्यांना अपात्र करावे। म्हणजेच की ज्यांनी नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरले होते त्यांचे वय 1/7 म्हणजेच की 1 जुलै 2024 रोजी 21 वर्ष नसेल तर त्यांना अपात्र करण्यास सांगितले आहे। त्यानंतर वेब पोर्टल म्हणजे वेबसाईटवर ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास अशांना देखील अपात्र करायचे आहे। त्यामुळे या देखील आता ज्या मुली आहेत त्या अपात्र होतील। त्यानंतर बघा, लाभार्थ्यांचे वय दिनांक 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना देखील अपात्र करण्यात यावे। म्हणजेच की ज्यांच्या आता ज्या वृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांचे 65 वर्षापेक्षा जास्त वय आता ऑगस्टमध्ये झाले, त्यांना देखील अपात्र करण्यात येणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच, म्हणजेच की तुम्ही आधार कार्ड सोबत फॉर्म भरताना कुठलं जे कागदपत्र अपलोड केलं होतं तर ते तपासले जाणार आहे। तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास अपात्र, म्हणजेच की तुमचा शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड मधल्या तारखेमध्ये फरक असल्यानंतर देखील तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे। आता सर्वात महत्त्वाची बाब यामधली बघा, 5 नंबरचा जो मुद्दा आहे तो, कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब, 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासण्यात यावे। म्हणजेच की रेशन कार्डवरून किती महिला लाभ घेत आहेत ते देखील तपासण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि शासन निर्णयानुसार काय आहे तर एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिलांना लाभ द्यायचा। त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, या ठिकाणी आहे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेतल्यास कुटुंबातील सदस्यांना विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे। आता हा एक सर्वात मोठा पॉइंट यामधला आहे की बघा, यामध्ये काय सांगितलं आहे की समजा तुमच्या कुटुंबामध्ये याआधी 3 लाभार्थी होत्या तर त्यापैकी एक विवाहित आणि एक अविवाहित या 2 जणींना लाभ चालू ठेवायचा आहे। तर ते तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या कुटुंबात सासूने लाभ घ्यायचा आहे, सुनेने लाभ घ्यायचा आहे की मुलीने लाभ घ्यायचा आहे आणि तुम्ही हे कळवायचं आहे अंगणवाडी सेविकांना आणि अंगणवाडी सेविका पुढे ते एकात्मिक बाल विकास विभागाला कळवतील आणि त्याप्रमाणे ज्या 2 जणी तुम्ही पात्र करताल, लक्षात घ्या त्यातही एक विवाहित आणि एक अविवाहित एवढाच महत्त्वाचा विषय आहे। दोन्ही विवाहित असल्यानंतर पैसे मिळणार नाहीत, एकीलाच पैसे मिळणार आहेत। त्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्या आणि ते तुम्ही सांगायचं आहे की कोणाला पैसे चालू ठेवायचे आणि कोणाचे पैसे बंद करायचे। त्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी। म्हणजेच की तुमचं नाव समजा तुम्हाला आता जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये पैसे आले नाहीत आणि तुम्ही जर तुमचे रेशनिंग कार्ड बदलले असले तर तुम्ही अर्ज भरताना जे रेशनिंग कार्ड दिले होते तेच रेशनिंग कार्ड ग्राह्य धरले जाईल। तुम्ही नवीन जे रेशनिंग कार्ड केलंय ते त्या ठिकाणी पात्र धरले जाणार नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर कुटुंबात 2 महिला विवाहित जर योजनेचा लाभ घेतील तर त्यातील एकच महिला ही अपात्र आहे आणि एक महिला ही पात्र आहे। म्हणजे मी आधीपासून सांगतोय तो मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की एक विवाहित आणि एक अविवाहित, 2 विवाहित असल्यास त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीयेत। हे देखील या शासन निर्णयामध्ये किंवा या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे माननीय सचिव यांच्याद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, यामध्ये स्पष्ट उदाहरण काय दिलं आहे बघा, एका कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जावा असतील तर त्यातील एकच महिला पात्र ठरेल व इतर सर्व अपात्र होणार आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण पात्र आणि दुसरी अपात्र होणार आहे। तसेच लाभार्थी व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील निकष लागू राहतील। लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावर देखील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घेतील। अंगणवाडी जर तुमच्या जवळ नसेल तर एकात्मिक बाल विकास अधिकारी तुमची चौकशी करतील तुम्हाला योजनेचे पैसे बंद झाले असतील तर। आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका महिलेला किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिलांना यापुढे योजनेअंतर्गत लाभ चालू राहील। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच
सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही 2100 रुपये देखील लवकरच करणार आहोत। त्यामुळे 2100 रुपये देखील लाडक्या बहिणींना होणारच आहेत, परंतु यामध्ये तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की यापुढे तुमच्या कुटुंबातील कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला लाभ नाही द्यायचा। इतर सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास आणि तुमची या प्रकारे छाननी झाल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील पुढचे पैसे सुरू होणार आहेत। तर आता तुम्ही या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात का ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हाला काय वाटतंय, कुटुंबामध्ये सासू पात्र पाहिजे, सून पात्र पाहिजे, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या जावेला पैसे आले पाहिजेत हे देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच तुमचे इतर कोणतेही प्रश्न असल्यास ते देखील कमेंट करून नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।